महाराव, अहो लक्ष कुठं आहे तुमचं? हातात शमशीर असली म्हणजे आपलं समद लक्ष आपल्या मनगटाकडे आणि शत्रूच्या हालचालीवर पाहिजे. मन खंबीर ठेवाय पाहिजे. त्यांच्या बी गोष्टीचा ध्यास पुराशी बाळगला म्हणजे अस्वस्थ होऊन नाही चालला. तर त्या बिकट वक्ती बी तुमचं ध्येय पक्क पाहिजे. अंगाशी नको. राणी साहेब घ्या, काढा पिऊन घ्या, जास्त विचार करू नका, घ्या. विचार कसं करू नये राजे? खरंय त्याचं मनोधैर्य खचलंय. फितूर गर्दी वाढून अवघ्या मुलखात बंडाळी जन्म घेत आहे. राजे, यावर तातडीने उपाय काढून स्वराज्याला अपाय होणार नाही असं पाहिलं पाहिजे. आम्ही जरूर यावर उपाय शोधून यातनं काहीतरी मार्ग काढू. तुम्ही आधी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. घ्या, काढा पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. अहो तुमची तब्येत बरी होईल आणि तुम्हाला पुन्हा सरावही सुरू करता येईल. गुणाजींबरोबर. देख रहे हो सब, येसु भाई की धीमी चाल ये बयां कर रही है कि उसका हौसला टूट चुका है और हम यहाँ एक नई चाल चलने के फिराक में हैं। हम कुछ समझे नहीं। अब बस देखते जाओ, सब अपने आप पता चल जाएगा। महारानी येसु भाई, माफ कीजिए आपको इतनी जल्दबाजी में बुलाना पड़ा, लेकिन क्या करें, मौका ही ऐसा था, हम इंतजार नहीं कर पाए। आपला फायदा दिसत असेल तर कब्रस्तानातील मुर्द्याला देखील बोलावणे धाडाला पण. माफीचा देखावा सोडा आणि मुद्द्याचे बोला. मान लिया, आपके इस इल्जाम को भी हमने मान लिया, पर इस बार हमने आपको यहाँ अपने नहीं आपके फायदे के लिए बुलाया है। जरा दीदार तो कीजिए। काका साहेब, हे आमचे काका साहेब नाहीयेत. तुम्ही आमची फसवणूक केली आहे. आवाजनी माफी करा साहेब. कराया गेलो हे का न झालं ही परीत बघा. नियतीचं दान उलट पडलं त्याला तुम्ही तरी काय करणार? यात दोष तुमचा नाही. बादशहांना आमची विनंती आहे, स्वराज्याचे वारस महाराणी आपल्या ताब्यात असल्याने आपण यांना बंधनातून मुक्त करावा. बेशक, आज इसकी रिहाई तो तय है, इसीलिए तो आपको इतनी जल्दी में यहाँ बुलाया है। अरे देवा, काय झालंय? आमचं राजा पकडलं गेलं. अरे देवा, इस्कोट झाला, समजा इस्कोट झाला. आता इथनं पळायची संधी बी हुकली. अरे देवा. खामोश.
असद मियां, येसुबाई की ख्वाहिश पूरी करो, रिहा कर दो इसे हमेशा हमेशा के लिए। जरूर। असद मराठों का राजा है, ये सकजान है, शमशीर ताकत से चलाओ। आओ साहेब, अखेरचा मुजरा। गेला आमचं राजाराम राजा गेला। दगा दगा केलाय बादशाहनं, दगा केलाय। हाँ किया है हमने दगा, मार डाला है आपके राजा को। राजा राम मर चुका है, जाओ जाकर सबको बताओ, जाओ। राजाराम राजा आमचं गेला, राजाराम राजा गेला। आलीजा, आपने इस कनीज को जाने दिया, बख्श दिया उसे? नहीं, सही वक्त पर सही इस्तेमाल किया। हाँ, यहाँ जो मारा गया वो राजा राम नहीं, उसका हमशक्ल है। इस बात का इल्म सिर्फ यहाँ मौजूद चंद लोगों को है। हम, आप, शहजादी येसुबाई, साहू और बरामद खान। ये औरत ऐसा समझ रही है कि उसका राजा राजा राम मारा गया है, और इस बात का ढिंडोरा वो अपने लोगों में जाकर पीटेगी। जंगल की आग की तरह ये खबर फैल जाएगी कि छत्रपति राजा राम मर चुका है। आवाम टूटकर बिखर जाएगी। लेकिन आलीजा, इससे हमारा क्या फायदा होगा? हाँ, ये सही सवाल पूछा आपने वजीर आलम। हमारा फायदा ये है कि राजा राम के नजदीकी लोग दो में से एक गलती करने पर मजबूर हो जाएंगे। या तो आवाम को भरोसा दिलाने के लिए राजा राम को सामने ले आएंगे, या फिर उसे सलाह मशवरा करने के लिए उसके पास जाने की, उसके नजदीक जाने की कोशिश करेंगे। और दोनों ही सूरतों में हमें राजा राम और ताराबाई को धर दबोचने का मौका मिलेगा। बस अपने नजरबाजों को चौकन्ना रखो। इसे कहते हैं एक तीर में 100 निशान। अपनी सांसें गिनना शुरू कर दो राजा राम। बहुत कीमती और बहुत कम बची है तुम्हारे पास। समद्या मुलकात मुघलाई माजलिया। शिवाजी महाराजांचा लेख काय करत असेल, कुठं असेल, काय बी ठाव नाही। कुठं बी असू द्या, सही सलामत असू द्या फक्त। अरे माझ्या कर्मा, अहो
शिवाजी महाराजांचा लोक कसा सही सलामत राहणार? राजा रामासनी बी शंभू महाराजांसारखं हालाल करून मारलं. आई काय बिवांगाळ बोलला कसा? या सौताच्या डोळ्यांनी बघितलंय म्या. बादशाच्या वजीरानं राजा रामासनी मारलं. गेलं आपलं राजा रामराज गेलं. राजा रामराज गेलं. गेलं राजा रामराज गेलं. त्या बाबडीच्या आयुष्यात आता भटकंती शिवाय काय बी राहिलं नाही. माझ्या अंगाची नुसती लाई लाई होत होती तेव्हा तो वजीर राजा रामांची गर्दन छाटीत होता. गेलं राजा रामराज गेलं. राजा रामराज गेलं. राजा रामराज गेलं. राजा रामराज गेलं. अरे देवा एवढा निष्ठुर कसा झालास र? कसा झाला? आम्हास आता कोणी वाली राहिला नाही र देवा. कोणी वाली राहिला नाही. राजू मारलं गेलं. आता या पोरीस उभांगा काय होईल? देवा राव राव घात झाला. राजाराम राजासनी औरंग्याने निर्दयपणे मारून टाकलं बघा. पक्की खबर आहे बघा. आम्ही आता फार बेचैन झालो आहोत. बऱ्याच अपशकुनी बातम्या वाऱ्याच्या वेगाने साऱ्या स्वराज्यात पसरत आहेत. या बातम्यांचा खरे खोटेपणा तपासून पाहायलाच हवा. आणि हे फक्त वावटं असेल तर वावटं पसरवणाऱ्या बाईस शासन हे व्हायलाच हवे. ते रास्त बोललात खंडो. आणि म्हणूनच आम्ही आमचे काही लोक आगाऊ सर्वत्र पेरून ठेवले आहेत. आता या मागे काय गोम आहे का त्या औरंग्याचा नवीन काही कावा आहे लवकरच ध्यानात येईल. उजरा शंकराजी पंथ राजाराम राजासनी मुघलांनी मारल्याची बातमी पसरवणारी बाई धरून आणली आपण. कोण आहेत कोणत्या बाई? भीमाबाई असं नाव सांगतात त्या. जा घेऊन या त्यांना. सरकार 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 आम्हाला माफी असावी. सरकार माफी असावी. अहो आम्ही असं काय गुन्हा केलाय म्हणून आम्हाला धरून आणलंय? राजाराम महाराजांविषयी अफवा पसरवताना शरम नाही वाटली तुम्हाला? गुन्हा करता आणि वर भोळेपणाचा आवांटा. हायजी अहो या डोळ्यांनी जे बघितलंय का नाही तेच सांगितलंय म्या. डोळ्यांनी बघितलं? होय. काय बघितलं तुम्ही? ते हे आपलं काय सांगतायसा? तुम्ही मोहरवा आणि मोहरली समधी खबर आमासनी द्या. वय तुम्ही समध्यानी घोडे चिन कसून तयार ठेवा. आपल्याला लागलीच निघायचं आहे त्या औरंग्याच्या मोहिमेव. लागा तयारीला. चला संताजीराव अहो जरा धीरानं घ्या. यामध्ये नक्कीच काहीतरी काळं बिरं आहे. औरंग्याचा काहीतरी डाव आहे. तेव्हा जे काय करायचं ते विचार करूनच. राज ईशाळगडी सुरक्षित आहेत
हे आपल्या काहीच जणांनी माहिती आहे आणि अद्याप विशाळगड सुरक्षित आहे. मग राजा कसं पकडलं जाते? अहो धनाजीराव, राजासनी इशाळगडावर मॅच सोडले ना हा? अहो आमासनी ठाऊक आहे की युवा औरंग्याचाच डाव आहे. पर काय आहे, त्या औरंग्याचं हेर आपल्या बी पाळतीव असतील ना हा? तेव्हा त्यांच्या कानावर आपण बी आपोआप पेराय नको होय. तेव्हा म्या बी हुल उठवली. त्या औरंग्याच्या कानावर ही खबर गेली पाहिजे की राजाराम राजा कुठं आहेत हे आपल्याला बी ठाऊन आहे. अगाशी समशेरीच्या भरोशावर चालणार आमचं मैत्र कवा कवा टकरू बी चालवतो या आज ध्यानात आलं बघा आमच्या. अगाशी पण तामात्य, त्या भीमाबाईने जे काही सांगितलं त्यावर आमचा हरगीज विश्वास नाही. औरंग्या धूर्त राजकारणी आहे. तेव्हा आम्हाला असे वाटते की हा त्याचाच काहीतरी नवीन डाव असू शकतो. शंकराजी, आपण एक वेळ हेच मान्य करू की हा बादशाहचाच डाव असेल. परंतु राजे आणि राणी साहेब पन्हाळ्यावरून गड उतार झाले आणि मुघली फौजेकडून पकडले गेले असतील तर शक्यता नाकारता येत नाही. कारण ते गड उतार झाल्यानंतर काय झाले याची पक्की खबर अद्याप तरी आपल्या कोणालाच ठाऊक नाही. नाहीतर तो औरंग्या चलाख आहे. राजाराम महाराजांचा तोतया वापरून राजारामच पकडले गेले अशी बतावणी करून धोक्याने रायगडाचा कब्जा मिळवला. या प्रकरणाची शहानिशा केलीच पाहिजे. शहानिशा झालीच पाहिजे. पण तामात्य, आम्ही आत्ताच निघतो आणि राजाराम महाराजांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो. हो पण खंडोबळला, पण तामात्य, या सर्व प्रकाराची गुप्तता ठेवावी लागेल. येतो आम्ही. दिवसेंदिवस संकटांचा फास आवळतच चाललाय. अजून किती दिवस असं लपून चोरून राहायचंय? राजे, असा धीर सोडू नका. अहो, स्वराज्य संरक्षणाच्या अश्वावर स्वार झालो होता, पण मग हाती संयमाचा लगाम हवाच ना. बघा मी काय आणलंय. या बस. बसा बसा. राणी साहेब, तुम्ही तुमचे डोहाळे सांगणार नाही, पर मी तुमचे समदे डोहाळे पुरवणार. अगं, हे चिंच बोर तुझं आपलं काहीतरीच. अव राणी साहेब, तुमच्या चोरवटीचा कार्यक्रम मी ठरवलाय. मी अतिच्या चोरोटी कशा बाई? चोरून राहतोय तो पाव तर ठीक आहे, पण चोरोटी कशा बाई? राज रोजोटी भरू आपण. कोणाच्या बाची भीती आली का? इशाळगडावर आहोत आपण. बघा राणी साहेब, ह्यासनी ना काय बी माहित नसतंय. अव गर्भातल्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सौभाग्याच्या रक्षणासाठी 3ऱ्या महिन्यात जी वटी भरतात ना, त्यासनी चोरवटी म्हणतात. कळलं ना? व आडाण्याची पडली गाठ, अंधार का सगुने चटणी वाट, अशी गत झाली आहे बघा माझी. असं लपून चोरून राहणं वाटतं तितकं सोपं नाहीये. खरंय, तो औरंग्या रोज नवे नवे षडयंत्र रचतोय. आतापर्यंत त्याने त्याचं सारं गुप्तहेर खातं आपल्या मागावर धाडलंही असेल. बताओ, राजा राम के मरने की झूठी खबर फैलने के बाद मराठा मुल्क में क्या मौसम है, जल्दी बताओ. हुजूर, भीमाबाईला कैद लागली आहे.
राजाराम राजाच्या माहिताची खबर वाडी वावरात सांगताना कैद लागली. राजाराम राज कसं मारलं गेलं हे तिनं मराठा सदरेवर इसकटून सांगितलं. आणि शेवटाला सांगायचं झालं तर आमच्यातल्या समद्यांच्या नजरा इशाळगडाकडेच हायची. सम्रा की औलाद से लेकर हमारे हर जासूस के हर एक की जुबान पे एक ही नाम है, विशालगढ़ विशालगढ़. हर तफ्तीश का अगर एक ही नतीजा है तो इसका मतलब है हम अपनी मंजिल के करीब हैं. हाँ.